पंढरीमध्ये वैष्णवांचा मेळा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने लाखो वारकरी जे आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून पायी दिंडीने प्रवास करत या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी ते आज लाडक्या विठुरायाचं दर्शन जे आहे ते घेणारे आहे। मात्र त्याआधी अनेक भाविक जे आहेत ते इंद्रायणी स्नान करतात, चंद्रभागेचं स्नान करतात। या चंद्रभागेच्या स्नानाला जी आहे ती मोठी परंपरा आहे आणि आपल्याला ती पाहायला मिळते। खरं तर या दिवशी या स्नानाचं महत्त्व जे आहे ते एका वेगळ्या प्रकारचं असतं आणि असेच काही भाविक हे स्नान करून सध्या या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय भावना आहेत त्यांच्या संपूर्ण। माऊली, कुठून आलात? देगलूर, नांदेड डिस्ट्रिक्ट। काय वाटलं एकंदरीत ह्या पवित्र दिवशी तुम्हाला या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान करायला मिळालं? दर्शन वगैरे झाले? दर्शन झालं नाही, दर्शन घ्यायचं, स्नान करायला मिळालं, स्नान करायला मिळालं, छान वाटलं। तुम्ही कुठून आलात? जालना जिल्हा माळेगाव। काय भावना आहेत एकंदरीत? आज तुम्ही खरं तर इतक्या दिवसापासून दिंड्या ज्या आहेत वेगवेगळ्या त्या दाखल होतात, तुम्ही देखील आज आलात या ठिकाणी। इतक्या मोठ्या भक्तिसागरात सहभागी होण्याची संधी मिळाली, काय वाटतं? लय चांगलं वाटतं आणि असा समुदाय किंवा पाहण्यातच येत नाही। आमची पहिलीच वेळ आहे, आम्ही पहिल्याच दिंडीला आलेलो आहे। आम्हाला केव्हा असा समुदाय पाहायला भेटला नाही आणि यावर्षी पाऊस थोडं कमी आहे, वातावरण चांगलं आहे आणि फार चांगलं वाटायला। कुठून आलात तुम्ही? नांदेड, देगलूर तालुका, गाव आचेगाव। आम्ही महिन्याची वारी करतो, दर पौर्णिमेची वारी करतो। आनंद वाटला, छान वाटलं। एकंदरीत जर पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर जे आहे ते वारकरी या ठिकाणी दाखल होतात आणि संपूर्ण जे आहे भक्तिमय वातावरण या पंढरपूरमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। काय भावना आहेत एकंदरीत भाविक म्हणून? काय वाटतं? समाधान वाटते, समाधान वाटते। तुम्ही कुठून आलात? देगलूर, नांदेड जिल्हा। काय भावना आहेत तुमच्या? खूप छान वाटतं इथं आल्यानंतर, एवढं मनाला समाधानी भेटते। पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतर तर खूप खूप छान वाटते। एवढं अथांग समुद्र, एवढं लोकांचं बघून खूप छान वाटतं। माऊली, आजच्या दिवशी लाखो भाविक जे आहेत ते चंद्रभागेत स्नान करतात, तुम्ही देखील स्नान केलंय का आणि त्याचं काही महत्त्व तुम्हाला माहिती आहे? आज मोठी आषाढी एकादशी असल्यामुळं आज महत्त्व आहे, एकादशीला आज महत्त्व आहे म्हणून स्नान केल्याने समजाला एकदम स्नान केल्याने पवित्र आहे असं चंद्रभागा आहे। स्नान केलं चांगलं वाटतं। आज पाणी वगैरे बी स्वच्छ आहे, एकदम निर्मळ पाणी आहे आणि स्वच्छता फार आहे, घाण कुठंच नाही आणि व्यवस्थित वार करायला सगळं नियोजन व्यवस्थित आहे। काही कितव्यांदा आलात तुम्ही पंढरपूर? 2 वेळेस आलो, मंठा तालुका 2 वेळेस आलो। दुसरी वेळ आहात? हा, दुसरी वेळेस। काय वाटतं एकंदरीत संपूर्ण हा आनंदोत्सव या ठिकाणी पाहायला? चांगलं वाटतंय। माऊली, कुठून आलो? आम्ही जालना जिल्ह्याहून आलो, सगळे एकत्र आहात? सगळे एकत्र आलो। काय भावना आहेत खरं तर आजच्या आम्हाला चांगलं दिवशी? वाटतंय। आम्हाला कसं वाटतंय, पांडुरंग आमचा बाप, रुक्मिणी आमची आई, ज्ञानेश्वर आमचा बंधू, कुंडलिक आमचा बंधू, मुक्ताबाई ताई आमची बहीण। आम्हाला खूप आनंद वाटतंय। आम्हाला वाटतं एकदा तरी माहेरी जावा, सासरमध्ये किती दिवस राहावा असं वाटतंय आम्हाला। आस लागते पंढरपूरची, पंढरपूरला यावं असं वाटतं? असं वाटलं माहेरला यावं। आम्ही आज खुद माहेरामध्ये आलो होतो, आमच्या बापाच्या घरी आलो होतो। दर्शन झालं तुमचं? नाही, आता मग जर इतक्या लांबून तुम्ही आलात, दर्शन नाही झालं तर? आता दर्शन करावंच लागेल आम्हाला, बारीला लागून दर्शन करायचं आमची इच्छा आहे। ती इच्छा पांडुरंगानं आमची भरपूर करावं। किती तास लागले तरी तुम्ही रांगेत? आम्ही दर्शन करणारच आहोत। तुम्ही कुठून आलात? मंठा तालुका, जालना। काय भावना एकंदरीत इतका मोठा भक्तीचा हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय? काय वाटतंय? आनंद वाटायला, आनंद वाटायला। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे वारकरी आहेत ते नांदेडवरून या ठिकाणी दाखल झालेत। यांच्यासारखे असंख्य लाखो वारकरी जे आहेत ते या चंद्रभागेच्या किनाऱ्यावर जे आहेत ते येतात, स्नान करतात आणि आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत लागतात। हा संपूर्ण भक्तीचा सोहळा जो आहे तो पंढरपूरमध्ये पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक अजून देखील वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती या चंद्रभागेच्या स्नानासाठी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच संपूर्ण जो हा चंद्रभागेचा काठ आहे तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दीने गजबजून गेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय आणि हा संपूर्ण भक्तिसारात बुडालेला हा संपूर्ण पंढरीचा परिसर जो आहे तो या सोहळ्याची व्याप्ती किती मोठ्या स्वरूपात आहे हे सांगून जातोय। ही गर्दी हे सर्व जे आहेत ते सांगून जाते। त्याच्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो अगदी रामकृष्ण हरी, ज्ञानोबा, माऊली, तुकारामच्या गजरामध्ये भक्तीत तल्लीन झालेला आपला पाहायला मिळतोय, गजरामध्ये दंग झाल्याचा आपला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण परिसर जो आहे तो भक्तिमय झाल्याचं एकंदरीत सर्व चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ज्या दिंड्या आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या खानाकोपऱ्यातून या ठिकाणी येतात। खरंतर 17 दिवस, 15 दिवस, 1 महिना असा कालावधी जो आहे तो या पायी दिंडीचा असतो
हा सर्व पायदिंडीचा सोहळा जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर अनेक वैष्णव अनेक जे वारकरी आहेत ते पंढरीमध्ये दाखल होतात आणि आजचा हा संपूर्ण आनंदाचा दिवस जो आहे अर्थात आषाढी एकादशी हा दिवस या ठिकाणी पंढरीमध्ये येऊन साजरा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सध्या तरी या संपूर्ण वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठू माऊलींची नगरी पंढरी सजल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पंढरपूर.